नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विषय इतिहास पाठ 13वा महाराष्ट्रातील समाज जीवन या पाठाचा अभ्यास करणार आहोत. प्रस्तावना. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. रयतेचे कल्याण व्हावे, लोकांवर जुलूम होऊ नये, महाराष्ट्र धर्माचे रक्षण व्हावे असा त्यांचा उदात्त हेतू होता. शिवाजी महाराजांनंतरच्या काळातही मराठी राज्याचा भारतभर विस्तार झाला. मराठ्यांची सत्ता सुमारे 150 वर्षे टिकून राहिली. मराठी राज्याच्या कारभाराची माहिती आपण मागील पाठांमध्ये अभ्यासलेली आहे. या पाठात आपण त्या काळातील सामाजिक स्थिती व लोकजीवन यांविषयी माहिती घेणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहेत: सामाजिक परिस्थिती, चालीरीती, राहणीमान, सण समारंभ, शिक्षण, दळणवळण, खेळ, धर्म व आचारविचार, स्त्रियांचे जीवन. या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. सुरुवातीचा मुद्दा आहे सामाजिक परिस्थिती. शेती आणि शेतीवर आधारित उद्योग हे उत्पादनाचे गाव पातळीवरील प्रमुख साधन होते. गावच्या पाटलाकडे गावाची संरक्षण तर कुलकर्णी याकडे महसूल सांभाळण्याची जबाबदारी असे. पाटीलकीच्या कामासाठी पाटलास जमीन इनाम दिलेली असे. त्याला या कामासाठी महसुलातील काही हिस्सा मिळत असे. पहा की शेती आणि शेतीवर आधारित उद्योग हे उत्पादनाचे गाव पातळीवरील प्रमुख साधन होते. तसेच गावाचे संरक्षण करणारा कोण आहे? तर गावाचे संरक्षण करणारा पाटील आणि गावाचा महसूल सांभाळणारा कुलकर्णी. गावाचा महसूल सांभाळणारा कुलकर्णी होता. तसेच पाटीलकीच्या कामासाठी पाटलास जमीन इनाम दिलेली असे आणि त्याला या कामासाठी महसुलातील काही हिस्सा मिळत असे. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, गावाचे संरक्षण करणारा कोण आहे? तर पाटील आणि गावाचा महसूल सांभाळणारा कुलकर्णी. तसेच बलुतेदारांना गावकीसाठी केलेल्या कामांचा मोबदला वस्तुरूपाने मिळत असे. खेड्यातील व्यवसायाचे काळी व पांढरी असे 2 प्रमुख भाग होते. काळीत काम करणारे ते शेतकरी आणि पांढरीत काम करणारे पांढरपेशी. गावगाड्यातील सर्व व्यवहार परस्पर समजुतीने करण्यावर भर असायचा. एकत्र कुटुंब पद्धतीवर भर होता. पहा की बलुतेदारांना गावकीसाठी केलेल्या कामांचा मोबदला म्हणून वस्तुरूपाने मिळत असे. आणि खेड्यातील व्यवसायाचे 2 प्रमुख प्रकार होते. ते कोणते होते? काळी व पांढरी. तर पहा की काळीत काम करणारे कोण होते? तर शेतकरी. आणि पांढरीत काम करणारे कोण होते? तर पांढरपेशे. तुम्हाला असा प्रश्न येतो, कोणते लिहा? तर काळीत काम करणारा कोण आहे? शेतकरी. आणि पांढरीत काम करणारा पांढरपेशी. त्यानंतरचा मुद्दा आहे चालीरीती. या काळात बालविवाहाची पद्धत रूढ होती. बहुपत्नीत्वाची प्रथा अस्तित्वात होती. तसेच विधवांनी पुनर्विवाह केल्याची उदाहरणे आहेत. मानवी देहावर अंतिम संस्कार करण्याच्या दहन, दफन आणि विसर्जन पद्धती होत्या. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी किंवा लढाईसाठी मुहूर्त पाहिला जायचा. तसेच स्वप्न, शकुन यावर लोकांचा विश्वास होता. तसेच देव किंवा ग्रह यांचा कोप होऊ नये म्हणून अनुष्ठाने केली जायची. त्यासाठी दानधर्म केला जात असे. ज्योतिषशास्त्रावर लोकांचा विश्वास होता. शास्त्रीय दृष्टीचा अभाव आणि औषधोपचारापेक्षा नवसाला प्राधान्य होते. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, मध्ययुगीन काळात
समाजात कोणकोणत्या चालीरीती रूढ होत्या? तर पहा की बालविवाह आणि बहुपत्नीत्व या पद्धती रूढ झालेल्या होत्या. तसेच अंत्यसंस्काराच्या दहन, दफन आणि विसर्जन या पद्धती होत्या. लढाईसाठी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी मूर्त पाहिले जात होते. तसेच स्वप्न, शकुन, ज्योतिष, अनुष्ठाने यावर लोकांचा विश्वास होता आणि औषधोपचारापेक्षा नवसाला प्राधान्य होते. त्यानंतरचा मुद्दा आहे राहणीमान. बहुसंख्य लोक खेड्यात राहत होते. खेडी ही स्वयंपूर्ण असत. केवळ मीठ त्यांना इतर ठिकाणाहून मागवून घ्यावे लागत असे. शेतकऱ्यांच्या गरजा या मर्यादित होत्या. शेतकरी ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, मका, तांदूळ इत्यादी धान्य पिकवत होत. तसेच रोजच्या जीवनात भाकरी, कांदा, चटणी आणि कोरड्यास यांचा समावेश होता. पहा की बहुसंख्य लोक हे कोठे राहत होते? तर खेड्यामध्ये राहत होते आणि खेडी ही काय होती? तर स्वयंपूर्ण होती. तसेच आपल्यातील व्यवहार ते वस्तुविनिमय पद्धतीने करत असत. गावातील घरे साधी माती विटांची असत. शहरात एकमजली वा दुमजली वाडे असायचे. श्रीमंतांच्या जेवणात भात, वरण, पोळ्या, भाज्या, कोशिंबिरी, दही दुधाचे पदार्थ असत. तसेच धोतर, कुडते, अंगरखा, मुंडासे असा पुरुषांचा पोशाख तर लुगडी चोळी असा स्त्रियांचा पोशाख असे. त्यानंतरचा मुद्दा आहे सण समारंभ. गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, होळी, ईद इत्यादी सण उत्सव लोक साजरे करत असत. पेशव्यांच्या काळात गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा. तो घरगुती स्वरूपाचा साजरा व्हायचा. पेशवे स्वतः गणेशभक्त असल्याने त्याला महत्त्व आलेले होते आणि प्रतिवर्षी भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव चालत असे. तसेच दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने तेव्हापासून शुभ कार्याची सुरुवात लोक करायचे. या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करत, सीमोल्लंघन करत, एकमेकांना आपट्याची पाने देत दसऱ्यानंतर मराठे मोहिमेवर निघत असत. दिवाळीत बलिप्रतिपदा आणि भाऊबीज विशेष करून साजरी करत असत. खेड्यापाड्यात जत्रा भरवायच्या. तसेच जत्रेच्या वेळी कुस्त्यांचे फड भरत असत. गुढीपाडवा या दिवशी गुढी उभारून हा सण साजरा करायचे. उत्सवाच्या वेळी नाचगाणी, टपावरची गाणी, तमाशा इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. तमाशा हा करमणूक प्रकार लोकप्रिय होता. पहा तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे बैलपोळा या सणाचे. त्यानंतरचा मुद्दा आहे शिक्षण. या काळातील शिक्षण पद्धतीत पाठशाळा व मदरसा होत्या. लेखन, वाचन, हिशेबाचे शिक्षण घरातूनच मिळत असे. मोडी लिपीचा वापर हा व्यवहारामध्ये केला जात होता. दळणवळण, प्रवास, घाटमार्ग, सडक, नद्यांवरील पूल या मार्गाने वाहतूक चालायची. तसेच धान्य, कापड, वाणसामान यांची वाहतूक बैलांच्या पाठीवरून होत असे. नदीतून जाण्यासाठी होड्यांचा वापर व्हायचा. पत्रांची ने-आण सांडणीस्वार व जासूद करायचे. खेळ. या काळात विविध खेळ खेळले जायचे. खेळ करमणूक व मनोरंजनाचे साधन होते. कुस्ती, युद्धकला हे खेळ लोकप्रिय होते. मलखांब, दंड, कुस्ती, लाठी, दंडपट्टा,
बोथाटी हे खेळ खेळले जात. हुतुतू, खो खो, आटापाट्या हे मैदानी खेळ, तर सोंगट्या, गंजिफा, बुद्धिबळ हे बैठे खेळ लोकप्रिय होते. याच्यावर तुम्हाला परीक्षेसाठी असा प्रश्न येतो, मराठा सत्तेच्या काळात लोक कोणते खेळ खेळत असत? तर मलखांब, कुस्ती, दंड, लाती, दांडपट्टा, बोथाटी हे खेळ खेळले जात असे. तसेच युद्धकलेचे खेळ शिकवले जात असत. तसेच हुतुतू, खो खो, आटापाट्या हे मैदानी खेळ मुले खेळत असत आणि सोंगट्या, गंजिफा, बुद्धिबळ असे बैठे खेळ लोकप्रिय होते. तसेच सारीपाट, फुगड्या, लंगडी, शिवाशिवी असे खेळ मुली खेळत असत. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे मलखांब याचे. त्यानंतरचा मुद्दा आहे धर्म व आचार विचार. हिंदू व मुस्लिम असे दोन प्रमुख धर्म या काळात दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण उदारतेचे होते. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागावे, दुसऱ्यावर आपल्या धर्माची सक्ती करू नये अशीच विचारधारा या काळात होती. पाठशाळा, देवळे, मदरसा आणि मशिदी यांना सरकारकडून देणग्या दिल्या जात असत. दोन्ही धर्माचे अनुयायी एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होत असत. वारकरी, महानुभाव, दत्त, नाथ, रामदासी हे पंथ प्रचलित होते. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण उदारतेचे होते. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागावे, तसेच दुसऱ्यावर आपल्या धर्माची सक्ती करू नये अशीच विचारधारा या काळामध्ये होती. तसेच पाठशाळा, देवळे, मदरसा आणि मशिदी यांना सरकारकडून देणग्या दिल्या जात असत आणि दोन्ही धर्माचे अनुयायी एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होत असत. त्याचप्रमाणे वारकरी, महानुभाव, दत्त, नाथ, रामदासी हे पंथ प्रचलित होते. त्यानंतरचा मुद्दा आहे स्त्रियांचे जीवन. स्त्रियांचे या काळातील जीवन कष्टमय होते. माहेर आणि सासर एवढेच तिचे जग असायचे. त्यांच्या शिक्षणाकडे कोणीच लक्ष देत नसत. अपवादात्मक स्त्रियांनी अक्षर ओळख, प्रशासन आणि युद्ध कौशल्य यात प्रगती केलेली होती. त्यामध्ये वीरमाता जिजाबाई, येसूबाई, महाराणी ताराबाई, उमाबाई, दाभाडे, गोपिकाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचा समावेश होता. पहा की त्या काळामध्ये स्त्रियांचे जे जीवन होते ते जीवन कष्टमय होते. तसेच माहेर आणि सासर एवढ्यापुरतेच त्यांचे जग मर्यादित होते आणि त्यांच्या शिक्षणाकडे कोणीच लक्ष देत नसे. तसेच अपवादात्मक स्त्रियांनी अक्षर ओळख असेल किंवा प्रशासन आणि युद्ध कौशल्य यामध्ये प्रगती केलेली दिसून येते. त्यामध्ये उदाहरणार्थ वीरमाता जिजाबाई, येसूबाई, महाराणी ताराबाई, उमाबाई दाभाडे, गोपिकाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई या स्त्रियांचा समावेश होता. तसेच बालविवाह, विषम विवाह, वैधव्य, केशवपन, सती, बहुपत्नीत्व या प्रथांनी स्त्रियांचे जीवन जखडून टाकले होते. एकंदरीत त्यांचे जगणे अत्यंत प्रतिकूल असे. इसवी सन 1630 ते 1810 या 250 वर्षांच्या कालखंडाला सामान्यपणे मराठेशाही म्हणतात. इसवी सन 1630 ते 1810 या 250 वर्षांच्या कालखंडाला सामान्यपणे मराठेशाही असे म्हणतात. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये कोणते लिहा. काळीत काम करणारा, वतन धारण करणारा, गावाचा महसूल सांभाळणारा, गावाचे संरक्षण करणारा.
सर्व विद्यार्थ्यांनी हा तक्ता पूर्ण करायचा आहे. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. धन्यवाद.